नमस्कार. मला हे तुम्हाला सांगायचं की मुकं राहणं धोकादायक आहे. हो, खरंच मुकं राहणं खूप धोकादायक आहे. तुम्हाला जर प्रश्न पडत नसतील आणि पडलेले प्रश्न जर तुम्ही विचारत नसाल, तर तुम्ही मुके आहात असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटते? नक्की कमेंटमध्ये तुम्ही कळवणार आहात. त्याआधी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. समाजात बघा 2 प्रकारचे लोक असतात. एक जे प्रश्न विचारतात आणि दुसरे शांत बसतात. प्रश्न मनामध्ये असतात त्यांच्या, पण त्यांची डेअरिंग होत नाही. पण जर तुम्ही शांत बसणाऱ्यातला असाल, तर तुम्ही नक्कीच मुके आहात असं म्हणायला हरकत नाही. आणि इतिहास सांगतो, बदल नेहमी प्रश्न विचारणाऱ्यांनीच घडवला आहे. बघा, ज्यांना प्रश्न पडतात, ते अन्यायाविरुद्ध नक्कीच लढा देतात. जर जनता प्रश्न विचारत नसेल, तर चुकीचे निर्णय कोण थांबवणार? कुणीच थांबवू शकणार नाही. ठीक आहे. जर विद्यार्थी शंका विचारत नसेल, तर त्याचं भविष्य कोण घडवणार? तो स्वतः पण नाही घडवू शकणार. म्हणून मुकं राहणं तुम्ही जर स्वीकारला असेल, तर ते स्वीकारू नका. प्रश्न विचारणं म्हणजेच बदल घडवणं आहे. विद्यार्थ्यांनी जर विद्यार्थ्यांचा जर आपण आवाज दाबू टाकला, तर ते प्रश्न विचारू शकणार नाहीत. कारण तुमचा एक प्रश्न तुमचं आयुष्य घडवू शकतो. बघा, आपण कुठेही जर बाहेर गेलेलो असलो, तर आपण तिथे प्रश्न विचारले पाहिजेत. ठीक आहे. बँकेत गेलेलं असलं, तरी पण आपण तिथं प्रश्न विचारले पाहिजेत, की हे चार्जेस का कट झाले? ठीक आहे. किंवा आपण कुठे खरेदीला गेलो तर तिथे सुद्धा तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत. चुकीचं जर काही होत असेल तर तिथे सुद्धा तुम्ही आवाज उठवला पाहिजे. हे कधी घडतं? जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारण्याची सवय असते, तेव्हा ह्या गोष्टी होतात. म्हणजे अन्याय तुम्ही सहन करत नाहीत. जिथं-जिथं तुम्हाला प्रश्न विचारावासा वाटतो आणि ते तुम्ही विचारतात, तिथं-तिथं तुम्ही अन्याय सहन करत नाहीत. ठीक आहे. त्यामुळे आजपासून नक्की ठरवा, की जिथं कुठं तुम्ही जाल, तिथं तुमच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत, त्याची कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय तुम्ही राहू नका. ठीक आहे. तुम्हाला जे काही प्रश्न वाटतात ते नक्की तुम्ही विचारा. त्याचं सोल्युशन तुम्ही काय आहे ते नक्की चेक करा. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही मुके आहात की प्रश्न विचारताय? हे नक्की कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.